अहिल्यानगर हा नद्यांचा प्रदेश आहे. अहिल्यानगरला बराच मोठा भूभाग हा लाभलेला आहे. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा, इतिहास, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व. भाग 3. ब्रिटिश काळ व स्वातंत्र्य चळवळ. मराठा साम्राज्याच्या ऱ्हासानंतर आणि पेशवाई संपुष्टात आल्यानंतर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले होते. इंग्रज सत्ता हळूहळू संपूर्ण दख्खनवर आपला अंमल प्रस्थापित करत होती, आपले वर्चस्व वाढवत होती. अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिक आणि लष्करी दृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे ब्रिटिशांच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश ठरला होता. इसवी सन 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर पेशवाईचा पराभव झाला होता आणि अहिल्यानगर जिल्हा थेट ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. यानंतर जिल्ह्यातील प्रशासन व्यवस्था पूर्णपणे बदलली. इंग्रजांनी पारंपरिक मराठा प्रशासन मोडून काढून आधुनिक नोकरशाही पद्धती लागू केल्या. तहसील, जिल्हाधिकारी, पोलीस आणि महसूल विभाग अशा नव्या यंत्रणा अस्तित्वात आल्या. ब्रिटिश काळात जमिनीच्या मालकीची रचना बदलली. जमीन महसूल व्यवस्था अधिक कठोर बनली. शेतकऱ्यांकडून निश्चित कर वसूल केला जाऊ लागला. पावसावर अवलंबून असलेल्या अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ वारंवार पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला होता. इसवी सन 1876 ते 1878 मध्ये या काळातील भीषण दुष्काळाने जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजवला. हजारो लोकांचे प्राण गेले आणि अनेक गावांची वाताहत झाली. ब्रिटिशांनी शिक्षण क्षेत्रात काही सुधारणा केल्या. मिशनरीच्या शाळा, इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक अभ्यासक्रम सुरू झाले. अहमदनगर शहर हे ख्रिश्चन मिशनरी कार्याचे केंद्र बनले. अमेरिकन मराठी मिशनमुळे मराठी भाषेतील शिक्षणाला चालना मिळाली. मात्र हे शिक्षण मुख्यतः शहरी व उच्च वर्गापुरते मर्यादित राहिले. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रीय चळवळीची जाणीव ग्रामीण भागातही पोहोचू लागली होती. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव या जिल्ह्यात दिसून येतो. स्वदेशी चळवळ, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला. इसवी सन 1920 नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात अनेकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या, परदेशी वस्त्रांचा बहिष्कार केला आणि चरखा आंदोलनात सहभाग घेतला. ग्रामीण भागातील शेतकरी आणि कारागीर या चळवळीत सहभागी झाले. अहमदनगर किल्ल्याला स्वातंत्र्य चळवळीचा विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रीय नेत्यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात राहून डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत एक खोज हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर आपल्या नॅशनल टीव्हीवर एक मालिका सुद्धा होती, हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. त्यामुळे हा किल्ला केवळ ऐतिहासिक स्मारक न राहता भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक बनला होता. इसवी सन 1942च्या भारत छोडो आंदोलनात अहिल्यानगर जिल्हा अग्रभागी होता. गावोगावी सभा, निदर्शने आणि सत्याग्रह झाले. अनेक तरुणांनी भूमिगत चळवळीत सहभाग घेतला. इंग्रज सरकार विरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले. ब्रिटिश राजवटीचा अंत झाला आणि लोकशाही शासनाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील जनतेने स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेल्या योगदानामुळे अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय इतिहासात सन्मानाने घेतले जाते. या भागाच्या अखेरीस असे स्पष्ट होते की ब्रिटिश काळ हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी संघर्ष, शिक्षण आणि राजकीय जागृतीचा काळ होता. याच काळात येथील जनतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची जाणीव दृढ झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळ, राजकीय नेतृत्व, सहकार चळवळ, सामाजिक व शैक्षणिक विकास, अहिल्यानगरची आधुनिक ओळख ही निर्माण झाली होती.